विंगचं उद्घाटन आणि EWS निधीमधून बांधण्यात येणाऱ्या इतर सुविधांचं भूमिपूजन अशा संयुक्त कार्यक्रमाचे पाहुणे त्यांची कालच या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाली. ते विधिमंडळाचे माजी सहकारी आमदार संजय शिरसाटजी, या कॉलेजचे माजी विद्यार्थी, देशाचे माजी राज्यमंत्री आदरणीय भागवतजी कराड साहेब, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमच्या विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक अजय चंदनवाने, आपल्या या रुग्णालय आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शुक्रे, त्यांचे सर्व सहकारी, विविध विभागाचे सर्व प्रमुख, प्राध्यापक, त्यांचे सहकारी, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, 2-3 वर्षापासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपलं बांधून पूर्ण झालेलं होतं. परंतु अनेक दिवस ते उद्घाटनाभावी किंवा इतर अनेक अडचणीमुळे ते रखडलेलं होतं. मला आठवतं की कोरोनाच्या काळामध्ये या विभागाचं मंत्री म्हणून मी पाहणी केली, त्यावेळा कोविडसाठी ती इमारत वापरली जात होती आणि अनेक सुपर स्पेशालिटीचे जे युनिट्स आहेत त्याचं प्लॅस्टिकचं कव्हरही काढले गेलेलं होतं. मी तात्काळ जाऊन मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि यासाठी जो अत्यावश्यक जो स्टाफ आहे, जे तंत्रज्ञ आहे, ते आपल्याला मिळत नाही. FPSP जे महाराष्ट्र सपोर्टिंग सर्व्हिस कमिशन आहे त्यांच्याकडून ती भरली जात नाही, त्यामुळे रखडलेलं होतं. आणि म्हणून आम्ही असा पर्याय काढला होता की शासकीय दराप्रमाणेच एखादी मोठी PPP कंपनी द्वारे एखादी कंपनी आली की त्याला हे 4 हॉस्पिटल्स की जे बांधून तयार आहे, त्यामध्ये आपलं संभाजीनगरचं, अकोल्याचं, त्यानंतर लातूरचं आणि यवतमाळ. आता आज आपलं हे सुरू झालेलं आहे. नंतर एक जनहित याचिका तयार झाली याबद्दलच, आणि हे शासनाने चालवावं अशा प्रकारचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इतर अनेक पद्धतीने स्टाफ भरला आणि त्याचा उद्घाटन करतोय. मी या विभागाच्या प्रमुख, त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेन की एक या विभागामध्ये ते आता OPD करतायत. आता IPD म्हणून आज त्यांनी मला एक अँजिओप्लास्टी झालेली एक पेशंटनी दाखवला आणि मला वाटतं जे 7 विभाग आहेत ते फुल फ्लेज त्यांनी लवकरात लवकर सगळे सुरू करावे. आणि मी आयुक्ताला सांगितलेलं आहे कोणत्याही पद्धतीनं याच्या सगळ्यात मोठी अडचण आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असेल तर स्टाफ मिळण्यामध्ये. मोठे मोठे जे स्टाफ लागतात ते MPSP लवकर देत नाही, त्याला मिळत नाहीत. आणि म्हणून मी आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केलेली आहे की जास्तीत जास्त मानधनावर नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स जास्तीत जास्त देऊन हे कसं आपल्याला उपलब्ध करून देता येतील. याला मंत्रिमंडळामध्ये काल मी मुख्यमंत्र्यांनाही बोललो, याशिवाय हा शासकीय महाविद्यालयाचा प्रश्न मिटणार नाही. आपल्याला माहिती आहे की आपल्यावर 2 जबाबदाऱ्या आहेत. एक, शासकीय महाविद्यालयात येणारे विद्यार्थी हे मेरिटचे विद्यार्थी असतात, गरीब विद्यार्थी असतात. खाजगी महाविद्यालयामध्ये जाऊन डोनेशन देण्याची परिस्थिती असत नाही आणि ते शासकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश करतात. त्यांचं शिक्षण दर्जेदार झालं पाहिजे. त्यांना अशा हॉस्पिटलमध्ये आपण प्रवेश घेऊन चूक केली असं त्यांना वाटता कामा नये. अशा खाजगी पद्धतीने जे शिक्षण झालं त्यापेक्षा चांगलं शिक्षण
आपल्या शासकीय महाविद्यालयामध्ये मिळण्याची आवश्यकता आहे. तर त्याची राहण्याची व्यवस्था, विशेषतः जेंट्स हॉस्टेल असतील किंवा लेडीज हॉस्टेल्स असतील, त्यांना असलेल्या अत्यावश्यक सगळ्या सुविधा, ती स्टडी रूम असेल, आर्किड असेल, एक्झामिनेशन हॉल असेल, त्यानंतर मोर्चरी हॉल, अशा सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या अद्यावत करून देणं आणि त्या विद्यार्थ्याचे अतिशय, कारण त्याचा उल्लेख मगाशी कराड साहेबांनी केला की एक वेळ हा ॲडमिशन घेऊन इथे विद्यार्थी आला MBBSसाठी, तर मला वाटतं 4 वर्षाचा कोर्स, 1.5-2 वर्ष इंटर्नशिप, नंतर आणि ज्युनियर सिनियर असं काहीतरी गेलं की त्याला बरेच वर्ष इथे राहावं लागतं. आणि मग राहण्याची त्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे. त्याचा उल्लेख मगाशी पालकमंत्री केला की ऐकून विकत असता कामा नये. आणि ही सगळी चांगली व्यवस्था करण्यासाठी हा वैद्यकीय विभाग आमचा चांगल्या पद्धतीने काम करायला लागलेला आहे. आणि दुसरी जी व्यवस्था आहे की आपले जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये गरीब माणसं येतात, ज्याचा उल्लेख कराड साहेबांनी केला. जवळजवळ मराठवाड्यातील आणि मराठवाड्यालगतच्या जिल्ह्यातील गरीब सगळी माणसं इथे येत आहेत, ज्यांना बाहेरच्या दवाखान्यामध्ये, खाजगी दवाखान्यामध्ये पैसा देणं परवडत नाही. यांची सुद्धा अतिशय चांगली व्यवस्था होणं हे अतिशय आवश्यक आहे. मला वाटतं यासाठी कसलाही सुविधेचा अभाव येणार नाही अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि म्हणून कालच मी जे हॉस्पिटलमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो असताना मी त्याचं खंत व्यक्त केली आणि आपल्यासमोरही खंत व्यक्त करतो. आता कराड साहेबांनी सर्टिफिकेट दिले की तर चांगली व्यवस्था होती, परंतु मुंबईसारख्या सुद्धा शहरामध्ये जे हॉस्पिटल असेल, आमचं कामा असेल, GT असेल, या ठिकाणी सुद्धा इतकी चांगली व्यवस्था नसेल की जी खाजगी दवाखान्यामध्ये. आणि म्हणून खाजगी दवाखान्यामध्ये विशेषतः बॉम्बे हॉस्पिटल, हे ज्या जसलो, ब्रिज कॅटी, इकडे लोकांचा कल जास्त असतो पैसेवाल्यांचा. पण ही व्यवस्था आपण शासकीय रुग्णालयामध्ये का करू शकत नाही? आपण किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट अशा सुविधा इथे का निर्माण करू शकत नाही? आणि मला वाटतं हे माझं स्वप्न आहे की असे शासकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये या सुविधा वर्षभरामध्ये सुरू केल्याशिवाय मी राहणार नाही, विश्वास. येणाऱ्या पेशंटची सुविधा चांगली करणं. मी काही डॉक्टर नाही, परंतु जवळजवळ मी 30-35 वर्षाचा आमदार आहे. ज्यावेळेला विधानसभेत लोक माझ्याकडे यायची त्यावेळेला त्याला एकच असायची की बाबा खाजगी दवाखान्यामध्ये आम्हाला न्या, सरकारी दवाखान्यामध्ये मी जगेन असं काय मला वाटत नाही. आणि खाजगी दवाखान्यामध्ये न्या, पैसे भरपूर घेतले जात आहेत. बंधू मुंबईमध्ये जे सगळे हॉस्पिटल मोठे आहेत ते सगळे हे धर्मादाय दवाखाने जे कायद्यानं स्थापन झाले, ते सगळी जी नावं मी घेतली त्यातले 80% दवाखाने हे धर्मादाय आहेत. पब्लिक ट्रस्टखाली ऍक्ट झाली नोंदणी. त्यांना सगळ्या सुविधा शासनाने दिलेल्या आहेत. त्यांना दवाखाने बांधायला संधी दिलेली आहेत, नाममात्र किमतीला मोफत पाणी, व्याज, वीज यामध्ये सवलत दिलेली आहे आणि कुठलाही टॅक्स नाही. आणि सरकारनं अपेक्षा केली होती की 10% तुम्ही मोफत लोकांचे ऑपरेशन केले पाहिजे. 100 लोक आले की तुम्ही 90 लोकांचे पैसे घ्या, 10 लोकांना मोफत. एकही हॉस्पिटल मोफत ऑपरेशन करत नव्हता. मी एक विधी नाही खात्याचा मंत्री झालो, मी दोन्ही सभागृहाची समिती नेमली, मी अध्यक्ष झालो आणि या सगळ्या हॉस्पिटलला मी बघितलं. पुण्यामध्ये बीबी जहांगीर मंगेशकर हे हॉस्पिटल ते धर्मात आहे. मला धक्काच बसला की एकही गरिबांच्यावर पैसे वर्ष लगे ऑपरेशन आणि उपचार करत नाही. मी कायदा आणला. ते मोठ्या उद्योगपतीचे आणि मोठ्या डॉक्टरचे आहेत. जे हॉस्पिटल या गरिबांच्यावर उपचार करणार नसतील त्याला 6 महिन्याची शिक्षा आणि 50,000 दंड त्याच्या मुख्य ट्रस्टीला, मुख्य डॉक्टरला करण्याचा कायदा केला. आणि गेल्या 15-20 वर्षात लाखो लोकांचे ऑपरेशन आता मोफत व्हायला गेले. तुम्ही या सगळ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्हाला खाली काउंटर दिसतील की गरीबासाठी, गरीबसाठी त्यांचं काउंटर वेगळं आहे. आणि तिथे डॅशबोर्ड आहे की ती यासाठी 10% प्रमाणात स्पॉट आहे आणि आता शिल्लक किती आहे आणि आता भरलेली ऑक्युपाईड किती आहे. हा कायद्याचा फरक आहे. म्हणून आज मी दर आठवड्याला एक पेशंट घेऊन जातो. राहण्याची व्यवस्था केलेली आहे.
आणि या हॉस्पिटलमध्ये आपण त्याचे चांगले उपचार करतो, पण सरकारी हॉस्पिटलमध्ये होत नाही. आता महात्मा फुले जेवण नाही 5 लाखाची केली तरी ते दवाखाने पैसे मागतात. आयुष्यमान भारत ती पुन्हा 5 लाखाची, त्या तरी पुन्हा ते हॉस्पिटल पैसे मागतात. मला अजून कोणच कळलं नाही की आपण 5 लाखाची ही योजना दिली असताना सुद्धा ते वर्ण त्याचे पैसे मागतात. तर शिरसाट साहेब विनंती करेन, पालकमंत्री म्हणून तुम्ही या संभाजीनगरच्या शहरामध्ये ज्यांनी ज्यांनी योजना लागू केली असेल ते बरोबर उपचार करतात का नाही, त्याबरोबर ते पैसे मागतात का याची सुद्धा चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आणि जर एवढ्या योजना आम्ही आणल्या आणि ते पैसेच घेणार असतील तर योजनेचा फायदा काय केला आता. म्हणून बंधूंनो, आपण आता ठरवलेलं आहे शासकीय रुग्णालय बळकट करायची. ठीक आहे, त्याला निधी लागणार आहे, निधीची कमतरता आहे. लाडक्या बहिणीमुळे आम्हाला थोडी अधिक कमतरता भासणार आहे. ते लागलं तर कर्ज काढून केंद्राकडनं आणून प्रतापराव जाधव साहेब आज इथं उपस्थित राहण्यावरती राहिले नाहीत, त्यांनी सुद्धा मला आश्वासन दिलेलं आहे की आता शिक्षण आणि आरोग्य यासाठी पैसा कमी पडू द्यायला सुचवलेला आहे. जर वर्षभर आपण घाटीचं चांगलं नियोजन केलं तर पालकमंत्री म्हणून संजय शिरसाट साहेब आणि मी या वर्षभरामध्ये अशी सुविधा करू की तुमचे सगळे प्रश्न या वर्षात आम्ही संपवल्याच्या राहणार नाही असा विश्वास मी आणि आता संजय शिरसाट साहेब म्हणे की एका टप्प्यात लगेच करतो. साहेब पहिल्यांदा मला काय करावं लागेल, मी तुमच्यापेक्षा सिजन असावा असं मला वाटतं. आता काय झालं असेल की आचारसंहितेच्या पूर्वी सगळ्या आमदारांनी पालकमंत्री निधी जवळजवळ संपवला असेल. कारण पुढं काय होते कोणाला माहिती आहे, सरकार होणार आहे की नाही, मंत्री होणार आहे की नाही. तर आता एक तुम्हाला अर्जात एक मार्ग आहे की ज्या विभागाचा पैसा खर्च झाला नसेल त्याचं रिअप्रोव्हेशन डिस्ट्रिक्ट करायचं होतं. पालकमंत्री व्यायाम दिल्यानंतर ताबडतोब रिअप्रोव्हेशन करा. गाभा क्षेत्राचं गाभाला, बिगर गाभाचं बिगर गाभाला अशा पद्धतीने करा आणि एका रकमेनं ह्याच वर्षी तुम्ही टाका. आणि पुन्हा मार्चमध्ये तुमचं ज्यावेळेला संभाजीनगरचं आपल्या वित्तमंत्र्यांची बैठक ठेवल्यावर मला घेऊन जावा, त्याची ज्याला निधी द्यायची व्यवस्था मी करतो. पण द्यायचे घाटीला या तत्वावर आपण एक तुमचा आणि माझा करार करूया आणि या संभाजीनगरच्या सगळ्या विश्वास मी निमित्ताने देतो. आता EWS 2019 साली केंद्र सरकारनं 50 EWS केली वाढवल्या, त्याचे पैसे दिले होते. आता किती 6 वर्ष झाली, तो पैसाच तर झाला. गेल्या वर्षी मी सगळे टेंडर्स काढले, ते मला वाटतं निविदा फायनल झाल्या, वर्क ऑर्डर देतो आता आपण आणि ते सगळी कामं राहतात ते आपण सुरू झाले. 7 वर्षी पैसाच पण नव्हता आपल्याला. फक्त आता मी सांगितले आता तुम्ही हल्लं पाहिजे. आपले शिकवे चांगलं काम करतायत, मी लगेच चांगलं करताय असं म्हणणं आहे. अजून माझ्या निकषामध्ये बसायचे येते, परंतु आपल्या या इमारतीचं काम लवकरात लवकर कसं होईल त्याच्याकडे लक्ष द्या. पालकमंत्री आपल्याला चांगले मिळालेले आहेत आणि आपण सगळ्यांनी मिळून, कारण 2,500-3 हजार लोक इथं उभीला येत आहेत, सगळी गरीब लोक येत आहेत. एवढ्या लोकांचा आशीर्वाद लाभला की तुम्हाला किती मोठा आशीर्वाद लाभणार आहे सगळ्या डॉक्टरना, तुमच्या मुलाबाळांना. आणि हाच आशीर्वाद हा तुमच्या सगळ्या जीवनामध्ये पुढं चांगला उपयोगाला पडणार आहे. म्हणून येणाऱ्या काळात चांगली सेवा करा, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण द्या. जे विद्यार्थी आज मेरिटनं आपल्या अपेक्षेनं या कॉलेजला आले आहेत त्यांचं शिक्षण आणि अध्यापन चांगलं करा आणि येणाऱ्या पेशंटची सेवा आपण चांगली करा. गरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा म्हणून आपण सेवेचं व्रत आपण घेतलेलं आहे, ती प्रामाणिकपणे करा. आणि मला वाटते कॅन्सर हॉस्पिटलचं सुद्धा चांगलं बरंचसं काम झालं आहे. थोड्या दिवसात मी त्याला उद्घाटन येईल. आज बस आपलं राष्ट्रवादीचं शिबिर झाल्यानंतर हा कार्यक्रम घ्यायचा होता. प्रतापराव जाधवचा म्हणजे वेळ घेतलेली होती, पण आज ते काही कामामुळे व्यस्त झाले. आमचंही शिबिर शिर्डीला शिफ्ट झालं. वास्तविक जागा आम्हाला इथे मिळाली नाही असं आमचं कारण आहे, कारण काही असेल सुद्धा आम्ही शिफ्ट तिकडे केलं. त्यामुळे मला इथे यायला वेळ झाला. आपल्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मनापासून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार म्हणून मनपूर्वक एखाद्या हॉस्पिटलला गेले शुभेच्छा काय देत नाही. हॉस्पिटलमध्ये जेवायला की रोज जेवायला इथे या करू करा करू, दवाखान्याला की रोज असं म्हणणं आहे का. जे इथे त्याची सेवा चांगली करा, त्याला जगवा आणि आशीर्वाद घ्या एवढी अपेक्षा देतो आणि आपली सेवाची रजा घेतो. जय निर्माण.